नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या हक्काच्या 10वी.com आजपासून आपण बघणार आहोत 10th क्लास महाराष्ट्र बोर्डचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स चॅप्टर वाईज. तर ही सिरीज सुरू करूया. चला. तर आपण आज बघत आहोत इंग्लिश वर्कशॉप या सब्जेक्टमधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन जे टीनेजर्स प्रेयर या फर्स्ट पोएममध्ये आपण बघू शकतो. तर बघूया फर्स्ट क्वेश्चन काय आहे ते. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्स. आता फर्स्ट क्वेश्चन आपण बघत आहोत 10th सिलेबसमध्ये जो आहे टीनेजर्स प्रेयर या पोएममधील. According to the poet are brought by each new day. तर ऑप्शन्स आहे न्यू बिगिनिंग्स अँड न्यू एंडिंग. तर या क्वेश्चनमध्ये आपण बघू शकतो तर पोएट यात म्हणत आहेत की नवीन दिवस काय घेऊन येतो. तर ऑप्शन्स दिलेले आहेत न्यू बिगिनिंग्स अँड न्यू एंडिंग्स. तर करेक्ट आन्सर आहे न्यू बिगिनिंग्स. तर आता वळूया सेकंड क्वेश्चनकडे. तर सेकंड क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू. तर याचे ऑप्शन्स आहे ग्रेट डिस्ट्रेस अँड ग्रेट सक्सेस. तर आन्सर आपण बघू शकता याचं करेक्ट आन्सर आहे ग्रेट सक्सेस. तर वळूया थर्ड क्वेश्चनकडे. तर थर्ड क्वेश्चन आहे आपला द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज. तर ऑप्शन्स दिलेले आहे माईट अँड राईट. त्याचं करेक्ट आन्सर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करू शकता किंवा याचं करेक्ट आन्सर मी आत्ताच सांगून देतो. याचं करेक्ट आन्सर आहे राईट. ओके. तर वळूया पुढच्या क्वेश्चनकडे. तर पुढचा क्वेश्चन आहे द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द इयर्स ऑफ हिज लाईफ. तर ऑप्शन्स दिलेला आहे वर्स्ट अँड बेस्ट. तर करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचं बेस्ट. तर पुढचा क्वेश्चनकडे वळूया आपण. तर पुढचा क्वेश्चन दिलेला आहे सेकंड क्वेश्चन फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. तर आपण याच्यातले रायमिंग वर्ड्स आता फाइंड करणार आहोत या पोएममधले. तर फर्स्ट रायमिंग वर्ड आहे मेक अँड टेक. फर्स्ट रायमिंग वर्ड आपण इथे फाउंड केलेला आहे. सेकंड रायमिंग वर्ड आपण बघू शकता सक्सेस अँड डिस्ट्रेस. हा सेकंड रायमिंग वर्ड आहे या पोएममधला. थर्ड रायमिंग वर्ड आहे सी अँड मी. अँड फोर्थ रायमिंग वर्ड आहे वे अँड डे. ओके. तर सेकंड क्वेश्चनही आपण इथे सॉल्व केलेला आहे. सेकंड क्वेश्चनही खूप इम्पॉर्टंट आहे या एक्झामच्या माध्यमातून 2023च्या माध्यमातून हा क्वेश्चनही खूप इम्पॉर्टंट आहे या पोएमच्या माध्यमातून. तर थर्ड क्वेश्चन आपण बघू शकता व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. हा क्वेश्चन फर्स्ट पोएमपासून ते लास्ट पोएमपर्यंत सर्व पोएममध्ये बघायला आपल्याला भेटू शकतो कारण हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. तर रायमिंग स्कीम आहे पोएमची. तर ऑप्शन्स बघता येईल आपल्याला. ऑप्शन ए आहे ए ए बी बी. ऑप्शन बी आहे ए बी सी डी. ऑप्शन सी आहे ए बी सी बी. अँड ऑप्शन डी आहे ए बी बी ए. तर करेक्ट आन्सर आपण याच्यातून फाइंड केलेला आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी ए बी सी बी. दिस इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस पोएम. आता फोर्थ क्वेश्चनकडे आपण वळूया. मॅच द लाईन्स इन कॉलम ए वेस ऑफ स्पीच इन कॉलम्स. आता मॅच द पेअर्ससाठीचा क्वेश्चन आहे हा. तर क्वेश्चन आपण आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकता काय क्वेश्चन दिलेला आहे. कॉलम एमध्ये आपल्याला काही पोएम्सच्या लाईन्स दिलेल्या आहेत. त्याची रायमिंग स्कीम आपल्याला फाइंड करायची आहे या पोएममधली. तर ऑप्शन ए आहे डिसिजन्स आय मस्ट मेक. ऑप्शन बी आहे प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. ऑप्शन सी आहे ट्रॅव्हल डाऊन द डार्क रोड.
ऑप्शन डी आहे आय कॅन चूज टू मेक दी. आता आपण याच्यातलं करेक्ट आन्सर फाउंड करणार आहोत. तर करेक्ट आन्सर आहे याचे ऑप्शन ए साठीचं करेक्ट ऑप्शन आहे बी कॉलममधलं. त्याचं आहे करेक्ट रायमिंग स्कीम आपण बघू शकतो याचीवाली ॲपॉस्ट्रॉफ ए. सेकंड आपल्याला बघता येईल सेकंड कॉलम ए मधलं करेक्ट ऑप्शन अँड करेक्ट आन्सर आहे ॲलिटरेशन. ऑप्शन सी साठीचे करेक्ट आन्सर आहे मेटाफर अँड ऑप्शन डी साठीचं करेक्ट ऑप्शन आहे इन्व्हर्जन. तर इथे सर्वांचा डाऊट सॉल्व झाला असेल अशी मी आशा करतो. थँक्यू. तर हे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण बघितले आहे टीनेजर्स या प्रेयरमधले. तर अजून काही क्वेश्चनसाठी आपण काही सिलेबस बाहेरचेही क्वेश्चन बघूया. तर आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत असेल हे काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहे ते आपण बघू शकता आपल्या स्क्रीनवर. तर आपण पोयममधला क्वेश्चन 6 बघत आहोत. प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू अँड सक्सेसफुल टीनेजर यू मे यूज दी फॉलोइंग गाईडलाईन्स. तर याचा आन्सर आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फ्रॉम ब्लाइंड म्युझिशियन. Could you please tell me about your family? हा फर्स्ट. सेकंड आहे how did your blindness affect your career as a musician and composer? हे सेकंड आहे. थर्ड क्वेश्चन आपण बघू शकता who supported you in your venture? फोर्थ बघू शकता who were your gurus and what sort of training did you receive? फिफ्थ बघू शकता what is your specialty in singing? सिक्स बघू शकता which was the best performance in your life according to you? सेवन्थ बघू शकता what are the award you have received? एट बघू शकता what are your plans for future? नाइन बघू शकता what is your advice to young aspirants? 10th बघू शकता what can you do to encourage them? तर 7th क्वेश्चन आपण बघत आहोत या पोएममधला जो खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने. 2023ची एक्झाम घ्या या मागच्या काही सिलेबस येण्यापूर्वीच्या जे एक्झाम झाल्या असेल त्याच्यात हा क्वेश्चन खूप येऊन गेलेला आहे. तर तुम्ही नोट डाऊन करू शकता आणि इम्पॉर्टंट मार्क्स करू शकता या क्वेश्चनला. क्वेश्चन 7 दिलेला आहे पोएमच्या खालील. रीड द पोएम. राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. आता पॉईंट्स आपण बघत आहोत या पोएमचे काय काय दिलेले आहे. पॉईंट्स आहेत टायटल, द नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम अँड सेंट्रल आयडिया. तर हे मी थोडक्यात काही डिस्क्राईब केलेलं आहे. तुम्ही बघू शकता टायटल आहे अ टीनेजर प्रेयर्स. द नेम ऑफ पोएट आहे जेमॉर्स. रायमिंग स्कीम ऑफ द पोएम आहे ABCD जे आपण मागेही बघितले आहे PPTमध्ये. फिगर ऑफ स्पीच आहे अपॉस्ट्रॉफ ए, इन्व्हर्जन अँड मेटाफर. 3 फिगर ऑफ स्पीच या पोएममध्ये यूज झालेला आहे. अँड थीम अँड सेंट्रल आयडिया तुम्ही तुमच्या मनाने अजून डिस्क्राईब करू शकता. मी इथे थोडक्यात डिस्क्राईब करून दिलेलं आहे 1 लाईनमध्ये. तुम्ही अजूनही 3 to 4 लाईन्समध्ये अजून डिस्क्राईब करू शकता कारण तुमचा पेपर सुटसुटीत आणि चांगला दिसेल. तर मी तर सॅम्पल दिलेलं आहे. द थीम ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स डिलिमाज अबाउट मेकिंग द राईट डिसिजन्स. तर तुम्ही अजून डिस्क्राईब करून या क्वेश्चनचा आन्सर 3 to 5 लाईन्समध्ये लिहू शकता. ओके. तर आपण बघत आहोत 8 क्वेश्चन जो पोएमच्या खाली दिलेला आहे. एक्स्ट्रा क्वेश्चनमध्ये तुम्ही घेऊ शकता हा क्वेश्चन. तर क्वेश्चन आहे कंपोज अ शॉर्ट प्रेयर इन इंग्लिश आस्किंग गॉड टू गाईड
you in your teenage years. Later you can even try to make the lines rhyme to give it to a poetic form. Okay. Question 1 दिला आहे, compose a short prayer in English asking God to guide you in your teenage years. Later you can even try to make the lines rhyme to give it a poetic form. ओके. आता क्वेश्चनचा अर्थ असा दिलेला आहे की पोएटिक फॉर्ममध्ये आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे जे पोएम्स जे लाईन्स दिलेला आहे, जे आपण इन्व्हर्जन अँड जे पण आपण फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये यूज केलेलं आहे, अपोस्ट्रॉफ, इन्व्हर्जन अँड मेटाफर, त्याच्याप्रमाणे आपल्याला हे डिस्क्राईब करायचं आहे. तर मी ते डिस्क्राईब करून सांगितलेलं आहे. ओ गॉड प्लीज ब्लेस मी विथ फ्रेंड्स विथ प्युरेस्ट हार्ट who will always stand by me in dark and dust. Let your friendship grow clean and right. My future bright will be in my sight. ओके. त्याच्याप्रमाणे तुम्ही करू शकता. ह्याचा आन्सर तुम्हाला येत असेल तर हे कमेंटमध्ये टाईप करू शकता तुम्ही. तर ओके, थँक्यू. आजसाठी एवढंच होतं. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे 10वी न्यू चॅनल आहे. आत्ता सबस्क्राईब करा. अँड व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अँड आमचा प्लेस्टोअरवर ॲपही रिलीज झालेला आहे. तुम्ही ॲप सर्च करून डाउनलोड करू शकता dhavvi.com या नावाने. अँड डिस्क्रिप्शनमध्येही लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करू शकता dhavvi.com. तर थँक्यू अँड पीस आऊट. अँड मिळूया आपण पुढच्या भागात. या सिरीजच्या पुढच्या भागात आपण घेऊन येणार आहोत अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या चॅप्टरचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर्स ज्या परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. तर आत्ता सबस्क्राईब करा अँड टेक केअर अँड पीस आऊट.